भारतात लवकरच अन्नाचा दुष्काळ येण्याची शक्यता आहे, कारण आपली शेती ज्या खतांवर अवलंबून आहे ती सगळी खते परदेशातूनच येतात। NPK पिकांची शाखीय वाढ होण्यासाठी लागतं ते नायट्रोजन, आणि ते नायट्रोजन बनवण्यासाठी लागतो नैसर्गिक वायू, आणि तो सगळा नैसर्गिक वायू आखाती राष्ट्रांकडून येतो। पिकांच्या मुळांच्या वाढीसाठी लागतं ते फॉस्फरस। जगातील 70% फॉस्फरस हे एकट्या मोरोक्को शहराकडे आणि भारताकडे याचे अत्यंत कमी साठे आहेत। पिकांच्या रोगप्रतिकारक शक्तीसाठी लागतं ते पोटॅशियम। रशिया, कॅनडा आणि बेलारूस या देशांकडे 70% पोटॅशियमचे साठे आहेत आणि भारताकडे 0। आपल्या खतांचा मोठा साठा येतो तो स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधून, परंतु युद्धामुळे जर हा मार्ग उघडलाच नाही तर आपल्या 50% जनतेला अन्न मिळणारच नाही। युरियाच्या एका गोणीची खरी किंमत 2200 रुपये, परंतु ती सबसिडीवरती 242 रुपयांना मिळते। उरलेले 1958 रुपये सरकार भरते, म्हणजेच ते आपल्या टॅक्स मधून जातात। मागच्या काही वर्षांमध्ये खतांच्या सबसिडीवरती सरकारने जो खर्च केलाय तो एकूण आरोग्य आणि शिक्षण याच्या खर्चापेक्षाही जास्त आहे। खतांचा अतिवापर इतका जास्त झालाय की पंजाब आणि हरियाणामध्ये जमिनी नापीक झालेत, कॅन्सरची ट्रेन तयार झाले, अगदी आईच्या दुधामध्ये सुद्धा रसायन सापडतं। 1951 मध्ये नुसत्या अर्धा किलो खतामध्ये जवळजवळ 535 किलो इतकं धान्य तयार व्हायचं, आणि आता तितकंच किंवा त्याच्यापेक्षा जास्त धान्य तयार करायला 139 किलो इतकं खत लागतं। म्हणजेच गेल्या 70 वर्षात पिकांचं उत्पादन 5 पटीने वाढलंय, मात्र खतांचा वापर जवळजवळ 280 पटीने वाढलाय। मग लगेच सेंद्रिय शेतीकडे वळायचं का? तर हा पर्याय सुद्धा योग्य नाही, कारण आपण लगेच सेंद्रिय शेतीकडे वळलो तर आपल्याला हवे तितके उत्पादन मिळणार नाही। त्यामुळे आपल्याला हळूहळू सेंद्रिय शेतीकडे वळावं लागेल, कारण त्याशिवाय आपल्याकडे पर्यायच नाही। जर आपण अशाच पद्धतीने खतांसाठी दुसऱ्या देशांवर अवलंबून असू तर आपल्या जमिनीची वाट लागेलच, पण आपले पैसे सुद्धा संपून जातील। मग एक खरंच प्रश्न पडतो की भारत खरंच कृषीप्रधान देश आहे का? नक्की कमेंट करा आणि आपल्या शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ जरूर पाठवा, आणि पुन्हा सेंद्रिय शेतीकडे वळायला सुरुवात करा। धन्यवाद। आरोग्यम धनसंपदा।